राज्यातील ओला, उबेर आणि अन्य कॅब चालकांचा प्रश्न पुन्हा गंभीर झाला आहे। कॅब चालकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। यावर बोलण्यासाठी न्यूज भारत सोबत जोडले आहेत विदर्भच्या कॅब असोसिएशनचे अध्यक्ष दीपक साने। नमस्कार दीपक सर, ओला, उबेर आणि कॅब चालकांचे नेमके प्रश्न काय आहेत? आज महत्वाची नेमकी समस्या म्हटलं आमचा अगोदर 2016-17 पर्यंत जे रेट मिळायचे त्यावेळेस डिझेल 65-70 होतं। महागाई आजच्या याच्यात पाहिलं तर 50 पैसे असेल, म्हणजे आज जर रुपये आहे तर त्यावेळेस 50 रुपये होते। गाड्याच्या किमती, गाड्याचं मेंटेनन्स, सर्व्हायवल कॉस्ट ते आज आम्हाला मुळीच मिळत नाही आहे। आमचं दर कॉस्ट म्हटलं तर म्हणजे आज नाहीपेक्षा झालेलं आहे, म्हणजे 8 रुपये 9 रुपये 10 रुपये भाडं किलोमीटर मिळते आहे आणि ऑटो रिक्षाला 18 रुपये किलोमीटर फिक्स्ड आहे। आता ऑटो रिक्षा आणि कॅबमध्ये काही फरक आहे की नाही आहे, म्हणून आम्हाला सर्वात मोठा समस्या आहे की आमचा रेट आम्हाला प्रॉपर मिळत नाहीये। हे एक महत्वाचं कारण आहे आणि जे यांनी सुरुवातीला द्यायचे त्यांनी आज द्यावं ना, मग आम्ही खुशी खुशी काम करू ना। कॅब चालक अनेकदा बुकिंग रद्द करतात, त्याचे नेमके कारण काय? सर बरोबर आहे, काही काही वेळेस काय होतं की आता मी इथे अटकलेलो आहे, आता मला घराकडे जायचं आहे, तर 5-5, 6-6 किलोमीटरचा पिकअप कुठून घेणार आहे मी? माझं कारण मला जाणे 10 किलोमीटर 6 किलोमीटरचा पिकअप आणि भाडं मिळणार मला 123-124 रुपये, कुठून करणार आहे मी? परवडणार आहे का? आणि मग मी पाहतो का इथल्यापेक्षा दुसरी मिळेल, दुसरी मिळते, मग त्यासाठी करून घेतो आणि काहीच कारण नसतं। आम्हाला दर नाही मिळत। आम्ही कुठेही जाऊ, आम्ही कधी पाहत नव्हतो की हे कुठे आहे कुठे आहे, आम्ही बिंदास डोळे मिटून जायचो। त्यावेळेस आम्हाला दर बरोबर मिळत होते ना। दिवसभरात आम्ही 2,500-3,000 हजार रुपये आम्ही काम बरोबर व्यवस्थित करून घेतो होतो। आज आमचं 1200 रुपये 400 रुपये निघायला कधी होते। आतापर्यंत मी सकाळी निघालेलो आहे, फक्त 300 रुपयाचं काम केलेलं आहे। मला सांगा कुठून करणार आहे काम? नाही मिळत आहे ना दर। त्याच्याचमुळे आणि काही दुसरा पर्याय नाही आहे। ड्रायव्हर बिलकुल खुश असतो, तो सेवा द्यायला तत्पर आहे, त्याला भाडं मिळत नाही, प्रॉपर ठरवलेलं ते मिळत नाहीये। आता 1 ऑगस्ट 2025ला पहिल्यांदा नागपूर आरटीओने म्हणजे नागपूर रिजनल ट्रान्सपोर्ट अथॉरिटी म्हणजे कलेक्टर यांनी दरपत्रक काढलेलं आहे। 1 ऑगस्ट 2025ला आम्ही त्यासाठी पत्र दिलेले आहेत, सर्वांना दिलेली आहेत, आयुक्तापासून तर सर्वांना दिली की आम्हाला दर लागू करून द्या, पण ते दर लागू करायला तयारच नाहीये। त्यांनी कंपनीकडे लिहिलं की नाही लिहिलं हे मला माहिती नाहीये। म्हणजे प्रशासन काही करू शकते ना, प्रशासन तर प्रत्येकाकडून आपलं लेखी करून कबूल करून घेऊ शकते ना, पण करत नाहीये प्रशासन। लिहिलं का तेही माहिती नाहीये। जे ते दर चांगले आहेत त्या दर आम्हाला ऍक्सेप्टेबल आहेत, पण कंपन्या मला ते दर देत नाहीयेत, मग काय करणार आहे? दर हा मोठा सर्वात जास्त रेटचा प्रॉब्लेम आहे आमचा, सर्वात जास्त रेटचा प्रॉब्लेम आहे। त्यांनी व्यवस्थित रेट द्यावेत, आम्हाला काम करायला हरकत नाहीये, कारण शेवटी आम्ही काम करायलाच निघालो ना सर, दुसरं काय। कॅब मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणावर असते? सर ऍज ऑन डेट जर पाहिलं तर जबाबदारी तर आमची गाडी फुल्ली इन्शुअर्ड असते। माझ्या गाडीत मी कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्शुरन्स आहे, दर वर्षाला मी 15-15, 16-16 हजाराचा इन्शुरन्स काढतोय। अद्याप घटना झालेल्या नाही आहेत, पण घटना झाली तर त्याला होऊन जाते, परंतु याची नैतिक जबाबदारी कंपनीची असते। कंपनीच्या ऍग्रिगेटर पॉलिसीमध्ये लिहिलेलं आहे, कस्टमरचा इन्शुरन्स ते काढतात। 8 रुपयापासून तर 250 रुपयापर्यंत ते कस्टमरचा इन्शुरन्स मॅक्झिमम राईड मध्ये घेतात, मॅक्झिमम राईड मध्ये, आणि त्यातल्या 5 ते 10 लाख इन्शुरन्स ड्रायव्हरला मिळायला पाहिजे असं त्या ऍग्रिगेटर लायसन्स मध्ये लिहिलंय। आणि ते ऍग्रिगेटर लायसन्स इट इज अ मॅन्डेटरी, परंतु आजपर्यंत आमचे 5 लोक मेलेली आहेत, एकालाही कुठे तीड मात्र भेटलेला नाहीये। याची आम्ही तक्रार पोलीस कमिशनर पासून जिल्हाधिकारी, आरटीओ, आयुक्त सर्वांना केलेली आहे, पण यांनी कंपन्यांकडून त्या मृत चालकाच्या परिवाराला 1 रुपया सुद्धा घेऊन दिलेला नाहीये। सध्या बाईक टॅक्सीला विरोध होत आहे, तर त्याचे कारण काय आहे? आता धंदा होत नाहीये, डेली मेंटेनन्सचा पैसा लागतो, कंपनीला पेमेंट जातं तर ते दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी येईल, किंवा कधी कधी आता तो पार्ट संपला कमिशनचा, आता कमिशनचा पार्ट नाहीये। एरवी काय होत होतं तर कमिशन त्याच्याकडे आमच्याकडे जमा राहायचं, तो आम्ही पैसा खर्च करत होतो, परंतु आता आमच्याकडे मेंटेनन्स डेली मेंटेनन्सला पैसे नाही आहेत। आता मला गाडी चालते माझी 100-150 किलोमीटर गाडी चालली, सर्व ऑनलाईन पेमेंट जाईल, तर उद्या मी डिझेलसाठी पैसे आणणार कुठून? व्यतिरिक्त जर इमर्जन्सी जर गाडीला काही झालं, पंक्चर झालं, काही झालं, माझ्याकडे पैसे नसणार ना, कंपनी देईल मला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, तर त्यासाठी आम्ही ते अवॉइड करत असतो, बाकी काही कारण नाही। बाईक टॅक्सी सरकारने अधिकृत केली तरी कॅब चालक विरोध करणार का? कालच आम्ही बाईक टॅक्सी बंद करा म्हणून मोठं आंदोलन केलं, आणि सर्वात मोठा मुद्दा आहे प्रताप सरनाईक महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री, मागच्या वर्षी यांनी मीडियावर स्वतः येऊन बोललेत की रॅपिडो इलिगल बाईक आहे,
ते स्वतः बोललेत, तुम्हाला माध्यमात मिळेल आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही सुद्धा बोललेलो आहोत. जर ती इलिगल बाईक आहे तर तुम्हाला बंद करायला काय वावगं? 2-3 वर्षापासून इलिगल असून सुद्धा ती व्यवसाय करते आहे. कुठे आम्ही एखादा कागद नाही भरला तर आम्ही गाडी चालवू शकत नाही. आम्हाला 20-20 हजाराचं पेनल्टी करता. तो करतोय त्याला कोणी पकडत नाहीये आणि तेही प्रायव्हेट नंबरच्या गाड्या चालवत आहेत. कालच आम्ही परिवहन अधिकारी भेटलो, 4-5 वेळा परिवहन आरटीओ होते. ते काय बोललेत माहितीये, माझ्या अधिकारात नाहीये, हा राज्याचा विषय आहे. अरे बाबा, तर राज्याला इथं लिहिलं ना मी. आता मी माझं दाखवू शकतो, मी प्रताप सरनाईकांना कितीदा मेल केलाय, ट्विट केलाय, सर्व दाखवू शकतो. अद्याप ते घेत नाहीये. आता 19 तारखेला मी त्यांचे सचिव होते, पी होते मानवरकर म्हणून, त्यांच्याशी बोललो. ते म्हणे मी आरटीओशी बोलतो, मीटिंग लावतो. अद्याप मीटिंग लागलेली नाहीये. आता परवा कालच भेट झाली आरटीओला. मी सर्व आंदोलन होतं, आम्हाला पनिशमेंट मिळाली, दंडे पडलेत आम्हाला. माझं म्हणणं आहे सर, बाईक टॅक्सी इलिगल आहे. फेब्रुवारीत तुम्ही ऐकलं असेल की प्रतापनगरवर ऍक्सिडेंट झाला, तो मुलगा ऑन दी स्पॉट मेला, जो गाडी चालवत होता रॅपिड होती, त्याला काहीच मिळालं नाही. कंपनी कुठे हेही माहिती नाहीये, कंपनी कुठे आहे हेही माहिती नाहीये. रॅपिडोचा कोणता कस्टमर केअर नंबर नाहीये. गेला ना जीव. काय केलं प्रशासनाने? जिल्हाधिकाऱ्याची, कलेक्टरची नैतिक जबाबदारी त्या माणसाच्या घरी जाऊन त्याला मदत मिळावी म्हणून कंपनी अद्याप त्यांनी काही केलं नाही, अशी तर माझ्या कल्पनेत नाहीये. काहीच केलं नाही. आम्ही म्हणतो रोजच्या आमच्या त्याच्यामुळे इतका परिणाम झालेला आहे की 2 व्हीलर बाईक असल्याने आम्हाला धंदा मिळत नाहीये. 15 ते 20 हजार राईड रोज होत आहेत 2 व्हीलर वाल्यांच्या. कालच आम्ही एअरपोर्टवर 2 गाड्या बघितल्या, प्रायव्हेट नंबर. एक गाडी ओडिसाची होती, व्हिडिओ आहे माझ्याकडे. तो म्हणे मी पार्ट टाइम करतो. अरे बाबा, पार्ट टाइम करतो, आम्ही तर फुल टाइम करायचा प्रयत्न करतो ना. 2-2, 3-3 तास वाट पाहून तर आम्हाला बुकिंग नाही मिळण्याचं कारण एकमेव आहे बाईक. खूप तीव्र आंदोलन होत आहेत बाईकसाठी, ऐकायला तयारच नाहीये. आता 11 मार्चला आम्ही एक दिवसभर धरणं आंदोलन केलं. कलेक्टरला अल्टिमेटम दिला की बाबा तुम्ही 10 दिवसात आम्हाला जर आमचा न्याय नाही करून दिला तर आम्ही आमच्या परिवारासोबत तुमच्या ऑफिसमध्ये येऊ. काहीच झालं नाही. आज 20 दिवस होत आहेत, आज जवळपास 15-20 दिवस झालेत ना. उत्तर देखील नाहीये कलेक्टर साहेबांकडे. म्हणजे आश्चर्य. म्हणजे आम्ही जायचं कुणाकडे? आम्ही हेच समजत नाही की आम्ही जाऊन समस्या ठेवायच्या कुणाकडे, न्याय कुठून मिळेल? सर्वात मोठे, बाईक जर बंदी झाली तर कमीत कमी आम्हाला घरचं एक वेळचं जेवण तरी मिळेल. आज जेवण मिळण्याची शक्यता कमी झालेली आहे. गाड्यांच्या जप्ती होत आहेत, EMI भरणं कठीण झालं या बाईक टॅक्सीमुळे. बाईक टॅक्सी जर बंद नाही झाली ना तर खूप मोठा प्रॉब्लेम आमच्यावर होणार आहे. मी तर लिहून दिलेलं आहे, परिवहन अधिकारी आणि कलेक्टर दोघांना लिहून दिलेलं आहे की मला माझी गाडी पेटवायची परवानगी द्या. तेही द्यायला तयार नाही. अरे तुम्ही मरू देत नाही, जगू देत नाही, तर करायचं काय हो? कलेक्टर साहेब तर उत्तरच देत नाही. तर त्यांना आमच्याशी काय घेणं देणं नाही आहे. काय जायचं कुणाकडे? सर्वात मोठा प्रश्न बाईक टॅक्सी. बाईक टॅक्सी बंद नाही झाल्यास आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे, इतके निश्चित. आमची एकच म्हणणं आहे सर, तुम्ही ज्या प्रकारे आम्हाला बंधनं टाकलेली आहेत मोठ्या कायद्यामध्ये, त्याप्रमाणे त्यांना नियम लावले असतीलच. त्यांची अद्याप मला ऍग्रिगेटर पॉलिसी दिसली नाही. त्यांच्याकडे पिवळ्या प्लेट द्या, त्यांना एक टॅक्सेस भरायला लावा. त्या गाड्या उदाहरण ना, प्रतापनगरला जो ऍक्सिडेंट झाला त्या ग्राहकाला काय भेटलं? त्यांनी अवॉइड केलं ना, 100-150 रुपयाची राईड कॅब अवॉइड केली आणि बाईक टॅक्सी केली. त्याला झालं ना 25-30 हजार 50 काय लागले देव जाणे, आणि माणूस मेला. तर काय सेफ्टी आहे त्याची? काय सेफ्टी आहे? आता हेच जर त्याची पिवळी प्लेट असती, त्यांनी टॅक्सी गाडीचे पूर्ण नियम पाळले असते तर कुणाला ते फायदा झाला असता. म्हणजे दुर्घटना झाली पण काय झालं? आज जर सिंगल माणूस जातोय, नो डाऊट त्याला पैसे वाचवणं गरजेचं आहे, पण त्याची सेफ्टी कुठे आहे 2 व्हीलरवर? आणि आता महिलांची काही प्रकरण आलेले आहेत पण अद्याप प्रदर्शित झालेले नाही आहेत. बाहेर ऑल इंडियामध्ये पाहिलं तर महिलांसोबत ही छेडखानी झालेली आहे 2 व्हीलरवर. तुम्हाला कल्पना असेल कदाचित, आय डोंट नो, पण मी कुठेतरी उडतं ऐकलेलं आहे. मग काय सेफ्टी आहे 2 व्हीलरवर, बाईकवर? मला एक सांगा ना. आणि आजपर्यंत कॅबमध्ये रेअर टू रेअर केसमध्ये जर पाहिलं तर कुठेतरी असं चुकीचं झालेलं दिसणार नाही. आय थिंक सो, आय मे नॉट रॉंग. मला नाही वाटत कुठे झाले म्हणून. आणि बघा, मोठे होऊन जातात. पण अद्यापही बाईक टॅक्सीमध्ये 1-2 झाले असतील, याला मी हे करत नाहीये, अपवाद असतात. पण बाईक टॅक्सीमध्ये सेफ्टी कस्टमरची कुठेच नाही आहे. त्यांनी करावं ना, पिवळी प्लेट बनावं, टॅक्सीस भरावं, कस्टमरचा इन्शुरन्स त्यांनी करावा. आणि आता मॅक्झिमम बाईकवाल्यांचं जर बघितलं ते 200-400 रुपयाचा इन्शुरन्स करतात. फक्त का बरं? तर ट्रॅफिकवाल्यांनी थांबू नये म्हणून. त्याच्या गाडीवर इन्शुरन्स आहे का? कस्टमरचा इन्शुरन्स आहे का? माझ्या गाडीमध्ये कस्टमरचा इन्शुरन्स इन्क्लूड आहे, त्याचं प्रीमियम भरतोय ना आम्ही, आणि ऐन वेळेवर कस्टमरला तो इन्शुरन्स मिळतो. मग फरक आहे ना सर बाईक टॅक्सीच्या ह्याच्यात, आणि फरक आहे.